जवळपास एक 200. बोला बोला. मी लक्ष्मण हाके यांच्याकडे जाते. लक्ष्मण हाके, जो मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे की काही जाती येतील आणि काही जाती ज्या प्रगत आहेत त्यांना बाहेर जावं लागेल, याकडे आपण कसं बघता? या मुद्द्याकडे मी नंतर येईन. पण सन्माननीय विनोद पाटील साहेबांनी आरक्षण वेगळं दिलं, मग काही लोक कोर्टामध्ये गेले, पुन्हा ते टिकलं नाही. काही लोक हायकोर्टात गेले, तिथं टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. हे जे सांगतायत ना, मला वाटतं मुळात आपण न्याय व्यवस्थेच्या विरोधामध्ये आणि संविधानाच्या विरोधामध्ये अनादर व्यक्त करतोय, किंवा न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही असं सांगण्याचा हा प्रयत्न होतोय. मुळात ओबीसीचं आरक्षण हे बेस हा सोशल जस्टिसचा आहे. मुळात मराठा समाजाचं बॅकवर्डनेस नाकारलेलं आहे. माझ्याजवळ 4 ते 5 जजमेंट आहेत. ती जजमेंट जर मी तुम्हाला फक्त नावं वाचून दाखवू शकतो, ती सगळी दाखवायची म्हटलं तर खूप वेळ जाऊ शकतो. मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डनेस वेळोवेळी हायकोर्ट असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, न्यायालयाने नाकारलेलं आहे. बॅकवर्ड कमिशनने नाकारलेला आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने नाकारलेला आहे. मराठा हा बॅकवर्ड होऊ शकत नाही, सामाजिक दृष्ट्या मागास होऊ शकत नाही. कारण महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमध्ये रूलर म्हणून, शासक म्हणून, किंवा मुखिया म्हणून, किंवा गावगाड्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये फ्रंटला असणारा, लीड करणारा हा मराठा समाज आहे. आणि कुणबी ओबीसी मध्ये आहे का? तर आहे ना. नाही कोण म्हणतंय? तो कोकणामधला कुणबी ऑलरेडी मंडळ आयोगाच्या शिफारशीप्रमाणे ओबीसी मध्ये आहे. विदर्भामधला कुणबी आहे. ऑब्जेक्शन फक्त न्यायालय असेल, बॅकवर्ड कमिशन्स असतील, त्यांना फक्त मला असं वाटतं की हा जो मुद्दा आहे याच्यावर विनोद पाटील यांची भूमिका जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. कंप्लीट करू द्या ना. कंप्लीट करू द्या ना. 1च मिनिट मी बोलेन. बोला. तर मराठा समाजाचं बॅकवर्डनेस न्याय व्यवस्थेनं, त्याचबरोबर आता आबा पाटील म्हणाले की बाहेर काढण्याचाही अधिकार आहे आणि आत घेण्याचा, म्हणजे एक्सक्लुजन आणि इन्क्लुजन म्हणतात त्यामध्ये. हे एक्सक्लुजन अथवा इन्क्लुजन करण्याचा अधिकार ज्या स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे किंवा ज्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला आहे, त्यांचं म्हणणं, त्यांचा रिपोर्ट, परत न्यायालयाचं परमिशन, किंवा त्याचबरोबर आपल्या कायदे मंडळाचं म्हणजे विधानसभेतलं परमिशन, या सगळ्या गोष्टी एकदा होऊ द्या ना. इम्पेरिकल डेटा. मराठा या शब्दाला सोशल बॅकवर्डनेस न्यायालयामध्ये मान्य नाही ना. मग तुम्ही न्यायालयाचा अनादर करताय का? न्यायालयाचा निर्णय तुम्हाला मान्य नाही का? ठीक आहे, मला तुमचा मुद्दा कळलेला आहे. लक्ष्मण हाके, मी एक एक करून जाते. विनोद पाटील, आधी तुमच्याकडे जाते कारण त्यांनी काउंटर केलेले तुम्हाला तुमच्या मुद्द्याला, आणि नंतर मी आबासाहेब पाटील यांच्याकडे जाते. आणि वीरेंद्र पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काही टेक्निकल कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण त्यांचे सहकारी अमोल जाधवराव आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी देखील आपण या संदर्भात संवाद साधू. पण सर्वात आधी विनोद पाटील. सर्वप्रथम मी स्पष्ट करतो, कुठल्याही न्यायालयाचा आम्ही अनादर करू शकत नाही आणि कोणताही भारतीय नागरिक न्यायालयाच्या विरोधात बोलू शकत नाही. मी काय म्हणालो की एक हायकोर्ट स्वीकारतात, सुप्रीम कोर्टामध्ये पार्टली रिपोर्ट स्वीकारला जातो. हाके सर, तुम्ही अभ्यासू आहात, मला फक्त एवढं आपल्याला सांगायचं की लास्ट ऑर्डर इज इन फोर्स सुरुवातीच्या 5 आयोगांनी नाकारला असेल, आणि शेवटचा जो आयोग, कुठल्याही देशामध्ये घटनेमध्ये लास्ट ऑर्डर इज इन फोर्स, शेवटचा आदेश काय आहे? तर शेवटचा आदेश आहे की मराठा समाज हा मागासलेला आहे. हे स्पष्ट आहे. त्या आधारावर इम्पिरियल डेटा जमा झाला आणि रिझर्वेशन दिलं, आणि ते विधानसभेने पारित केलं. विधानसभेला तो अधिकार आहे, ते आता न्यायप्रविष्ट आहे. मराठा समाज मागासलेला नाही याच्यावर आता चर्चाच होऊ शकत नाही, कारण सरकारने गठीत केलेला आयोग हे सर्टिफाईड करतंय मराठा समाजाला मागासलेलेपणा आहे म्हणून. आता प्रश्न काय उरतोय की मराठा समाजाला स्वतंत्र दिलं होतं, ते कोर्टात चॅलेंज झालं, 2-3 वेळेस ते स्टकडाऊन झालं, रद्द झालं, आणि आता ते क्युरिटीमध्ये पेंडिंग आहे. ते समाज म्हणून मीच लढतोय. मग आज समाजाची भावना काय आहे की मी अगोदर जे बोललो की ओबीसीचं पर्सेंटेज जे आबा पाटील म्हणले की 50%चे जे काही रिझर्वेशनची टोटल आहे भारतामध्ये, ते महाराष्ट्रामध्ये, मी म्हटलं तो बॉक्स मोठा करता येईल का? 50%ची मर्यादा जर वाढवली आणि त्यामध्ये जर समाविष्ट केलं तर मराठा समाजाला टेक्निकली समाविष्ट करता येईल, जर ती मर्यादा वाढवली तर. न्यायालयाचा अनादर करायचा काही संबंध नाहीये. पण प्रश्न असा आहे की या अगोदर एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलं होतं आणि तो कायदा करायचा राहिला होता. त्यावेळेस सरकारने काय निकष लावले, सरकारने पुढे येऊन या ठिकाणी सांगितलं पाहिजे, याच्यावर चर्चा होऊ शकते. आणि मराठा समाज हा शांतप्रिय आणि कायद्याला मानणार आहे. कायद्याने ज्या ज्या सांगितलं आम्ही स्वीकारलं, कायद्याने न्यायाने सांगितलं आम्ही पुढच्या कोर्टात गेलो, तो घटनेने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे न्यायालयाचा अनादर करायचा संबंध काय?
नाही, नक्की शेवटची ऑर्डर ही कायम ठेवली जाते आणि त्या अनुषंगानं पुढची कारवाई ही कोर्ट करत असतं. आबासाहेब पाटील, तुमचा एक मुद्दा होता तो आपण घेऊया आणि माझा जी आपली चर्चा आहे ती खास करून 2 मुद्द्यांवर आहे की कुठलं गॅझेट हे स्वीकारलं जाऊ शकतं. आज जरांगे पाटील आणि मराठा समाज इतक्या मोठ्या प्रमाणावर आल्या, त्यांच्या 2 मागण्या आहेत की गॅझेट स्वीकारलं जावं. नेमकं